उन्हाळ्यात भाज्या खाल्ल्या जात नाही, तर अशा वेळी तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत पदार्थ करूया. कैरीची चटणी. कैरीचा वरचा भाग कापून घ्यायचा आहे आणि साल काढून घ्यायचं आहे. तुम्ही कैरी कोणत्याही प्रकारची घेऊ शकता, पण शक्यतो जी कमी आंबट असेल अशा कैरीचा वापर करा. आता कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि एका मिक्सर जारमध्ये कैरीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. त्यात मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही मिरचीचाही वापर करू शकता. चाट मसाला घालून घ्यायचा आहे व हिंग घालायचं आहे. 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत. रोस्ट केलेलं खोबरं घालायचं आहे. यात ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता. कोथिंबीर घालून घ्यायची आहे व साखर घालायचं आहे. साखर ऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. आता हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. यात 2 ते 3 चमचे पाणी घालून वाटून घेतलं आहे. ही चटणी तुम्ही असंही खाऊ शकता किंवा मोहरी व कढीपत्त्याने फोडणी देऊ शकता. तयार आहे आपली चटणी, कैरीची चटणी. नक्की करून पहा. धन्यवाद.